पल्लवी। आज आपण बघणार आहोत पनीर टिक्का मसाला। रोज बायकांना पडणारा एकच प्रश्न असतो, भाजीला काय बनवायचं। आणि जेव्हा हॉटेलची भाजी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं। मग चला, हॉटेल सारखी चमचमीत आपण आज पनीर टिक्का रेसिपी बघणार आहोत। अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी। प्रत्येकाकडे भाजी बनवली जाते पनीरची, पण कधी आंबट होते, कधी ग्रेव्ही छान टेस्टी होत नाही। तर अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट पनीर टिक्का आणि चमचमीत हॉटेलपेक्षाही म्हणाल तर चवीला भारी लागतो बरं का। रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा, बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका। आणि तुमच्याकरिता खास हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, कारण खरंच खूप भारी झालती ही पनीर टिक्का रेसिपी। एकदा रेसिपी ट्राय करा याच पद्धतीने, बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला रेसिपी ही डिटेल्स मध्ये लक्षात येईल। आणि एवढ्या आतुरतेने सांगते म्हटल्यावर खरंच मनातून सांगते, रेसिपी खूप भारी आहे। आणि पनीर टिक्का नक्की या पद्धतीने करून बघा, सगळेजण बोटच चाटत जेवण करतील, एवढी भारी लागते। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी पल्लवी आणि तुमचे कृष्णा फॅमिली व्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते। आणि नवीन असाल चॅनलवरती तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी घेतलेला आहे मी पनीर। आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पनीर वापरा। इथे काही खोबरं घेतलेलं आहे, खोबरं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर कांदा आणि टोमॅटो। आता भाजी खूप थोड्या प्रमाणात बनवायची म्हणून मी अगदी मीडियम साईजचा कांदा आणि मीडियम साईजचं टोमॅटो घेतले। एका छोट्या वाटीत अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, दूध सुद्धा इथे आपल्याला लागणार आहे। त्यानंतर हा आहे चिकन मसाला सुहानाचा, खूप भारी भाजी लागते बरं का त्याने सुद्धा। त्यानंतर पनीर टिक्का मसाला घ्यायचा आहे, मिक्सवाला आहे हा। तर भाजीच्या क्वांटिटीनुसार मसाला सुद्धा वापरायचा। 1 चमचा मी भरून मसाला घेतलाय। आता इथे जर मसाल्याचं प्रमाण जास्त झालं तर मग भाजी तुमची आंबट होते, किंवा मग टोमॅटो सुद्धा तुम्ही ग्रेव्ही जास्त व्हावी म्हणून जास्त वापरलं फक्त टोमॅटोज, तर भाजी त्याने सुद्धा खूप आंबट होते आणि मग चवीला बॅलन्स होत नाही। म्हणून भाजी ही बनवायची असेल तर अगदी मेजरमेंट नुसार बनवायची। आता मी फक्त हे 2 लोकांना पुरल इतपत भाजी बनवत आहे, म्हणून हा अगदी छोटा कांदा मीडियम साईजचा घेतलेला आहे। त्यानंतर टोमॅटो सुद्धा मीडियम साईजचं छोटं घेतलंय। भाजीची क्वांटिटी जास्त असेल, पनीर जास्त वापरायचं असेल, त्यानुसार तुम्ही आता हे प्रमाण वाढवू शकता। आता सर्वात अगोदर तेल टाकायचे कढईमध्ये आणि कांदा परतून घ्यायचा आहे। तुम्ही इथे अगोदर पनीर सुद्धा परतून घेतलं तरीही चालतं बरं का। पण काय आहे ना, माझं पनीर हे पॅकेटमधलं होतं, तर त्याचे तुकडे ऑलरेडी अगोदरच होते आणि तो जास्त गर्दा झाला असता, म्हणून मी ते शेवटी परतून घेणार आहे। तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही कच्चं सुद्धा वापरू शकता। आता थोडासा कांदा सॉफ्ट झाला, पूर्ण लाल होऊ द्यायचा नाही, फक्त सॉफ्ट झाला की त्यामध्ये खोबरं टाकायचे आणि खोबरा आणि कांदा आता सारखं छान परतून घ्यायचंय, म्हणजे दोन्ही सुद्धा लालसर रंगाचे झाले पाहिजे। छान खोबरं परतत आलं, असा कलर आला की आता कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचे। खोबरं आणि कांदा यापेक्षा जास्त तळून घ्यायचं नाही आपल्याला, कारण ग्रेव्ही सुद्धा तळावी लागते। त्यानंतर आता हे टोमॅटो सुद्धा सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला इथे तळून घ्यायचंय। हे टोमॅटो सॉफ्ट झालं की आपली ग्रेव्हीसाठी हे मसाल्याची तयारी झालेली असेल। आता हे जे मसाले आहेत म्हणजे कांदा, टोमॅटो आणि खोबरं, ग्रेव्हीचं साहित्य, मसाला म्हणजे ग्रेव्हीचं साहित्य, ते आता काढून घ्यायचं आहे। थंड होण्याची वाट बघायची, तोपर्यंत आपण इकडे आता पनीर फ्राय करून घेऊयात। तर हे तुकडे होऊ नये म्हणून काय करायचं, बराच वेळ तेलामध्ये एका साइड वरती छान भाजून घ्यायचं, म्हणजे जास्तच भुगा होणार नाही। तरीही भुगा झाला, कारण हे पनीर थोडंसं पाणी शोषलेलं होतं त्याने भरपूर, म्हणून ते तुकडे होणारच होते। कारण घट्ट पनीर असेल तर बिलकुल तुकडे होत नाहीत बरं का। थोडंसं पाणी शोषलेलं असलं की त्याचे तुकडे होतात आणि गदगा होतो, पण काही फरक पडत नाही। चवीला पनीरची भाजी छान लागत होती, खूप भारी झालतं। पनीर भुर्जी सुद्धा तुम्ही म्हणू शकता, एवढी भारी ही भाजी झालती। त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला लसूण तळून घ्यायचा। लसूण आणि जिरे मी एकत्र ठेचले होते। लसूण थोडासा तळला की त्यामध्ये जे आपण टोमॅटोचं ते प्युरी बनवली होती, ती अगदी फाईन प्युरी बनवून घ्यायची बरं का, शक्य होईल तेवढं बारीक ते टाकून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि
थोडंसं पाणी टाकल्यामुळं काय होतं, ग्रेव्ही तळायला बराच वेळ लागतो आणि छान तळल्या जाते, करपत नाही, म्हणून थोडंसं पाण्याचा वापर करायचा। याच ग्रेव्हीमध्ये आपण पनीर टिक्का मिक्स मसाला टाकणार आहोत। परत इथे मी घेतलेलं होतं सुहानाचा चिकन मसाला, तो सुद्धा मी अर्धा चमचा टाकणार आहे या चमचाने। आवडीनुसार तिखट टाकायचं आहे, तुम्हाला जसं तिखट हवंय त्यानुसार टाकायचं। तर हे बघा अर्धा चमचा टाकायचा आहे, जास्त पण नाही वापरायचं, मी अर्धापेक्षा कमी टाकलाय, क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही भाजीनुसार वापरू शकता मसाला। आता ही ग्रेव्ही अगदी कमी मंद आचेवर बराच वेळ आपल्याला परतून घ्यायची आहे। थोडंसं अर्धवट झाकण ठेवलं तरीही चालतं, म्हणजे ग्रेव्ही पटकन तेल सोडायला लागते। तर हे बघा अजून पूर्णपणे ग्रेव्ही तयार झालेली नाही, थोडं थोडं तेल सुटत होतं। आता तेल सुटलं छान की त्यामध्ये आता आपल्याला आवडीनुसार पाण्याचा वापर करायचा आहे। जेव्हा आपण पनीरची भाजी बनवतो त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही केला तरच भाजी छान होते, अगदी पातळ भाजी चवीला छान लागत नाही, थोडीशी घट्ट दाटसरच भाजी छान लागते। आणि पाणी टाकल्यानंतर उकळी आली की त्यामध्ये आता पनीर सोडून द्यायचा आहे। तुम्ही फ्राय जरी नसेल केला, कच्चा सुद्धा टाकला तरीही छान लागतो, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवा। आता हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे, 5 ते 10 मिनिटं पाणी टाकल्यावर ही भाजी अगदी मंद आचेवर अर्धवट झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे, जवळजवळ 10 मिनिटं तरी शिजवायची आहे। इकडे आपला पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे, मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर त्यावरतून टाकून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर सुरेख दिसत आहे आणि तेल सुद्धा भरपूर सुटलेलं आहे। ग्रेव्ही छान आपली तयार झाली की मस्त असं तेल सुद्धा दिसतं भाजीवरती आणि खायला सुद्धा चवीला छान लागते। फक्त ग्रेव्ही आपल्याला बनवता आली पाहिजे, तेव्हाच पनीरची भाजी खायला मजा येते। या पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा, खूप छान लागते बरं का भाजी। आणि विश्वास बसत नसेल तर एकदा रेसिपी ट्राय करा आणि मगच मला एक कमेंट करा नक्की। आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी शेअर केलेली आहे आणि खूप झटपट होते, ते तुमच्या लक्षातच आला असेल। आणि एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करा बरं का, मी परत सांगते, कारण खूप चवीला छान लागते आणि तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी खूप 100% खात्री देते की तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल। ट्राय तर करा आणि मग कमेंट करा। आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्याकरिता मस्त अशी पनीरची भाजी शेअर केलेली आहे। आणि बघू शकता तुम्ही किती मस्त घट्ट दाटसर झालेली आहे ग्रेव्ही सुद्धा, इकडं पाणी वगैरे तिकडं पळत नाहीये, एवढी छान ग्रेव्ही सुद्धा तयार झालती आणि चवीला तर विचारूच नका, भन्नाट लागत होती। चला मग आता पटकन एक लाईक करा आणि पटकन सबस्क्राईब करा। बऱ्याच जणांना सबस्क्राईब करायला खूपच जड जातं, पण व्हिडिओ आवडला असेल तरच सबस्क्राईब करा, असं माझं काही जबरदस्ती नाही की तुम्ही सबस्क्राईब करावंच म्हणून। व्हिडिओ आवडला असेल तरच करा। भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।